आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आज जितकं काय आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे त्याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे मटेरियल आणि प्रेसेट डाउनलोड करून घेऊ शकता। आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण मटेरियल आणि विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो। त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे। तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सर्वांनी थोडा स्किप न करता बघायचा आहे। एक लाजरांचा खडा माझ्या कानी लाग आली मनात फिर अशा की जीव आज गुते एक लाजरांचा साजरा मुखडा सवाल चीज है बे, साला सिस्टम मिल जाता है। अपनी पकड़ो। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। चलिए शुरू करते हैं। तर मी आलेट मोशनच्या ॲप्लिकेशनवरती आलेलो आहे। अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। एक म्हणजे बिटमार्क प्रीसेट, दुसरी म्हणजे शेकी बेक प्रीसेट। सर्वात पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे काहीसे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर यामध्ये आपल्याला काय करायचे, सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, त्यानंतर मीडियावरती जायचे। मीडियावरती आल्याच्यानंतर मी तुम्हाला एक फोल्डर दिलेला असेल डाउनलोड मटेरियल आदित्य क्रिएशन नावाचं। तर तुम्ही यामधले फोटो ॲड करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही स्वतःचे सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता। तर मी फोटो ॲड करून घेतो। तर मी अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर सर्व फोटोज ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 2 सेकंद पैसे यायचे। 2 सेकंद पैसे आल्याच्यानंतर आपल्याला शॅडो ॲड करायची। शॅडो ॲड कशी करायची तुम्हाला सांगतो। प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्यानंतर वरील 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल टू कंपोजिशन एरियावर करून घ्यायचे। त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचे, साईड ग्रेडियंटवरती सिलेक्ट करायचे, त्याच्यानंतर खाली सर्कलवरती क्लिक करायचे। ओके, त्याच्यानंतर काय करायचे, याला ब्लॅकला मिडलला ठेवायचे, व्हाईटला खाली ओढून घ्यायचे सेंटरला। त्याच्यानंतर व्हाईटवरती टच करायचे, ज्याला ब्लॅक करायचे, ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्कल शॅडो बनवून तयार होणार आहे। तर सर्कल शॅडो तयार झाल्याच्या नंतर काय करायचे, यावरती आपल्याला ते ॲनिमेशन व्हिडिओ ॲड करायचे। ॲनिमेशन व्हिडिओ ॲड करण्यासाठी म्हणजेच कॅप्कटचा इफेक्ट ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचे, लास्टला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे। हा बघा, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। त्या इफेक्टच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी व्हिडिओवरती टच करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचे, खाली लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर समोरचे बीटपाशी यायचे, समोरचे बीटपाशी आल्याच्या नंतर काय करायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे, त्याच्यात आता हाच इफेक्ट आहे, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर यावरती टच करायचे, वरील 3 डॉटवरती टच करायचे, त्याच्यानंतर याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे। त्याच्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचे, लाईटनवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर काय करायचं, याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर समोरचे बीटपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे हा। तर याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती गेल्याच्यानंतर लाईटवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे। याचा सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आता तिसऱ्या बीटपाशी यायचं, प्लसवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे। तर हा इफेक्ट नाही बघा, दुसरा इफेक्ट आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं नंबर किंवा नाव असेल यावरती टच करायचं आहे आणि इथं बघून घ्यायचं आपल्याला कोणता इफेक्ट आहे कोणता नाही। हा इफेक्ट आहे बघा, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवर जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे। याचा सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। आता राहिलेला एकच इफेक्ट आहे बघा, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। याचा सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे।
ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटवरती जाऊन याला थोडं स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व आपल्याला इफेक्ट ॲड होणार आहेत. पण सर्व व्हिडिओज वगैरे ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला आणखी एक शॅडो ॲड करायची. तर आणखीन एक शॅडो ॲड करण्यासाठी 2.25 सेकंद बशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, आणखीन एक रेक्टँगल घ्यायचं आहे. तर याला सुद्धा 3 डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं, साईडला ग्रेडियंटवरती टच करायचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे ब्लॅकला खालती घ्यायचं आहे, व्हाईटला वरती सेंटरला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे बघा. त्याच्यानंतर व्हाईटवरती टच करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट बीट पशी यायचं आहे, त्याची लेंथ वाढून घ्यायची. तर ओके, तर शॅडोला आपण आपल्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, कारण की कसं असतं ना, तर मी दाखवल्याप्रमाणे एखादा तुमचा फोटो लहान किंवा मोठा असू शकतो. तर याला शॅडोला काय करायचं आहे सर्व व्हिडिओच्या खालती घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे आता डबल व्हिडिओच्या खालती घेतल्याच्या नंतर डबल 2 सेकंद बशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. तर आपल्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या 2-3 PNG दिलेल्या असतील, तर यामध्ये तुम्ही कोणतीही एखादी PNG ॲड करून घ्या. तर PNG ॲड केल्याच्या नंतर याच्या मागचं बॅकग्राऊंड करण्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचं आहे. तर क्रोमाकी नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. क्रोमाकी नावाचं इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर इथं ग्रीन कलर असेल याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. तर काय करा अशा प्रकारे काय करायचं बघा, थोडंफार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन याला खाली घ्यायचं आहे. तर आम्ही आणखीन थोडंफार ॲडजस्ट करून घेतो. तर अशा प्रकारे आणि लास्ट बीट कशी यायचं आणि याचीसुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे. तर ओके, तर आता काय करायचं आपल्याला या सर्व फोल्डरला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला इफेक्ट प्रेशरच्या लेअरवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्टवरती जाऊन याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे. तर व्हिडिओवरती आल्याच्या नंतर 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, या इफेक्टवरती जाऊन याला पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर इथं ॲटोमॅटिकली इफेक्ट पेस्ट होऊन जाणार आहे. तर हा इफेक्ट थोडासा हँग मारतो मित्रांनो, तर याला हाईड करून घ्या. त्याच्यानंतर बॅकला इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती यायचं आहे. इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर फोटोवरती टच करायचं आणि याचा सुद्धा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं 2 सेकंद बशी यायचं आहे. या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या समोरचा फोटो सोडून द्यायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर डबल बॅकला इफेक्ट प्रेशरच्या लेअरवरती यायचं आहे. तर लास्टचा एकच फोटो असेल त्याचाच इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे. तर जितके काय राहिलेले इमेजेस आहेत इमेजेसला सर्व इफेक्ट पेस्ट करून द्यायचे बघा मित्रांनो. म्हणजे 2च इमेजेस असतील. तर अशा प्रकारे काहीच आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे मित्रांनो. आता काय करायचं आपल्याला 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला ट्रस्ट टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जे स्टोक असेल स्टोकला इनेबल करायचं आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि इथं एक स्टोकची लेंथ एक 12.5% किंवा 13% ठेवून घेऊ शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे लास्ट बीट पशी यायचं आहे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून तयार होणार आहे. तर इथे इफेक्ट अनहाईड करून घेऊ शकता बघा मित्रांनो. अशा प्रकारे काहीसा आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचे वर शेअर ऑप्शनवरती टच करायचे. त्याच्यानंतर जे 1080 पिक्सल ठेवून घेऊ शकता, त्याच्यानंतर कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता, पण 1080 पिक्सल बेस्ट राहील. आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या, तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.